कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून वाढत्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। राधानगरी धरण तब्बल 98% भरले असून धरणातील पाणी पातळी आणखी वाढल्यास स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या चिंतेत भर पडली। दरम्यान जिल्ह्यातील जंगमपट्टी आणि चित्री हे प्रकल्प 100% भरले असून या दोन्ही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे परिसरातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यास राधानगरी धरणातूनही नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे। धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसावर प्रशासनाचे लक्ष असून पाणी पातळीतील प्रत्येक वाढीची नोंद घेतली जाते। दुसरीकडे पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 33.6 इंचावर पोहोचली असून त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे। धरणातून विसर्ग सुरू असल्यास पंचगंगेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते। पावसाचा जोर आणि धरणांमधील वाढती पाणीसाठा पाहता आगामी काही तास कोल्हापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट जनशक्ती।